नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आपण आज एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे बघा, सध्या आपल्या भारत देशामध्ये तुम्हाला माहिती असेल, दहशतवाद्यांनी हल्ला केला पहलगाम या ठिकाणी काश्मीरमधील. तर ह्या मुद्द्यावरतीच आपण बोलणार आहोत. आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 ते 28 जणांचा भारतीय लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या विषयावरतीच नरेंद्र मोदी साहेबांनी एक मीटिंग बोलली आणि जे काही सर्वोच्च आपले काही हवाई असू द्या, नौदल असू द्या किंवा लष्करी मोठे अधिकारी असू द्या, यांची मीटिंग बोलली. आणि जो काही आपला मिलिटरी आहे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही याच्यावरती मोठा निर्णय घ्या की तुम्हाला नेमका हल्ला कधी करायचा आहे, तुमचं नियोजन कसं आहे, काय आहे. हे सर्वस्व जे काही ही युद्धाची बाब आहे ती सर्व या डिफेन्सवरती सोपवलेलं आहे, मिलिटरीवरती सोपवलेलं आहे. याच्यावरतीच आपण हा व्हिडिओ बनवला आहे की बाबा नेमकं भारत पाकिस्तान विरुद्ध लढाई करू शकतो का, तर हा विषय आहे. तर बघा मित्रांनो, हा विषय आपण घेऊन आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची शक्यता आहे का, एक संवेदनशील आणि जटिल विषय आहे जो भौगोलिक, राजकीय, लष्करी आणि सामाजिक घटकावर अवलंबून आहे. तर आज आपण एका अशाच विषयावर बोलूया. बघा, जो प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांच्या मनात कोठे ना कोठे घर करून आहे की भारत आणि पाकिस्तान युद्ध होणार आहे का. तर बघा मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान दोन शेजारी देश आहेत ज्यांचा इतिहास मैत्रीपेक्षा संघर्षानेच आतापर्यंत जास्त भरलेला आहे. प्रश्न आहे, भारत आणि पाकिस्तान पुन्हा युद्ध करू शकतात का, आणि जर हो तर त्यांचे परिणाम काय असतील. चला या प्रश्नाची आपण या मुळाशी जाऊया आणि या युद्ध होईल का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले आणि तेव्हापासून त्यांच्यात 4 मोठे युद्ध झाले. तुम्हाला माहिती असतील की जे काही 4 युद्ध आहेत ते 1947 युद्ध, 1965 युद्ध, 1971 युद्ध आणि 1999 कारगिल युद्ध. याशिवाय सीमेवरच्या चकमकी, दहशतवादी हल्ले आणि काश्मीर प्रश्नाने दोन्ही देशांमध्ये तणाव कायम ठेवलेला आहे. तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच वेळा आपल्या काश्मीर आणि पाकिस्तान किंवा दहशतवाद हा काय मुद्दा आजवर आलेला आहे. आज दोन्ही देशाकडे अण्वस्त्र आहेत. भारताची लष्करी ताकद आणि आर्थिक प्रगती ही अख्ख्या जगात झालेली आहे, तर पाकिस्तानची जी काही लष्करी रणनीती आणि भौगोलिक स्थान त्यांना कमी लेखण्यास जे काही मनाई तरी करतात. परंतु सर्वांना माहीत आहे की बाबा नेमकी जी काही पाकिस्तानची परिस्थिती आहे ती आपल्या फक्त जितकं आपण आपल्या मिलिटरीवरती खर्च करतो तितकी त्यांची अर्थव्यवस्था आहे मित्रांनो. तर लाखो लोक जे काही नेमकी हानी काय होऊ शकते युद्धामुळे. बघा, लाखो लोकांचे जीवन, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध आणि भविष्य ही काही बिघडू शकतात. आणि महत्वाचं बघा, जी काही युद्धाची शक्यता आहे ती त्याच्यावर सुद्धा बोलणार आहोत. तर बघा, भारत आणि पाकिस्तान युद्ध करू शकतात का, तर उत्तर आहे होय, शक्य आहे. पण त्याची कारणे काय असू शकतात हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे मित्रांनो. जे काही युद्ध होऊ शकतो, तर पहिला मुद्दा काय असू शकतो, तर काश्मीर हा पहिला मुद्दा असू शकतो. हा प्रश्न दोन्ही देशांसाठी आतापर्यंतचा भावनिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरलेला आहे. सीमेवरील चकमकी किंवा मोठा दहशतवादी हल्ला युद्धाला चेतवणी देऊ शकतो. तर दुसरे जे काही कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव. चीन, अमेरिका आणि रशिया यासारखे देश या क्षेत्रात आपले हित संबंध जोपासतात. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, चीनचा पाकिस्तानशी जवळचा संबंध भारतासाठी हा एक सध्या चिंतेचा विषय ठरलेला आहे. तुम्हाला माहिती असेल, प्रत्येक वेळेस कुठलेही काय का असेना, चीन हा पाकिस्तानला आर्थिक मदत करतो, आपण कायमच पाहिलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे बघा, अंतर्गत राजकारण. दोन्ही देशांमध्ये राजकीय नेते कधी कधी राष्ट्रीयत्ववादाचा वापर जनतेचे लक्ष वळवण्यासाठी करतात. अशी परिस्थिती बघा, तुम्हाला माहिती असेल, जे काही राजकीय कुठले असू द्या, पाकिस्तानचे असू द्या किंवा आपल्या भारत देशातील असू द्या, प्रत्येक वेळेस भारत पाकिस्तान किंवा जातीय तड निर्माण म्हणजे काही विरोध करून हा इलेक्शन जिंकतात, निवडणुका जिंकतात. तुम्हाला माहिती असेल, पण युद्धाची शक्यता तितकी सोपी नाही. दोन्ही देशांना माहीत आहे की अन्न वस्त्र युद्धाचा परिणाम विनाशकारी असेल. त्यामुळे मोठ्या युद्धाऐवजी प्रॉक्सी वॉर किंवा छोट्या चकमकी जास्त शक्य आहेत मित्रांनो. कुठलंही जर तुम्ही मोठं युद्ध करायला गेला तर त्याचे परिणाम सुद्धा दोन्ही राष्ट्राला, देशाला हे भोगावे लागणार आहे. जर युद्ध झालं तर काय होईल, हा एक मोठा प्रश्न आहे. तर पहिला परिणाम जो होणार आहे तो पहिला परिणाम म्हणजे बघा, जी काही मानवी जीवित आणि
मानवी जीवितहानी तर होणारच आहे, परंतु लाखो सैनिक आणि नागरिकांचे प्राण सुद्धा जाऊ शकतात. 1971च्या युद्धामध्ये लाखो लोक विस्थापित झाले होते आणि आजच्या युद्धात हा आकडा त्याहूनही मोठा असेल. आणि दुसरा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे बघा, अर्थव्यवस्था. भारताची प्रगतिशील अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानची आधीच अस्थिर अवस्था युद्धामुळे जे काही जागतिक अर्थव्यवस्था आहे ते कोलमडून जाईल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे बघा, आंतरराष्ट्रीय जे काही परिणाम होणार आहेत, युद्ध झालं तर आंतरराष्ट्रीय सुद्धा परिणाम होऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे बघा, दक्षिण आशियातील स्थिर धोक्यातील जगातील मोठ्या शक्तींना ह्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. म्हणजे जे काही अमेरिका असू द्या, रशिया असू द्या किंवा चीन असू द्या, हे हस्तक्षेप करू शकतात आणि यामुळे जागतिक राजकारणात उलथापालथ होऊ शकते. आणि सर्वात महत्वाचे, याच्यावरती सामाजिक सुद्धा परिणाम मित्रांनो होऊ शकतात. युद्ध दोन्ही देशामधील सामान्य माणसामध्ये आणखीन दोष निर्माण करेल. मैत्री आणि सहकार्याची शक्यता जी काय आहे ती कायमची मावळू शकते. तर असं सुद्धा ह्या युद्धामुळे मित्रांनो होऊ शकतो. तर याच्यावरती पर्याय काय आहे आणि याच्यावरती शांततेची सुद्धा गरज आहे. बघा, युद्ध हा एकमेव पर्याय नाही. भारत आणि पाकिस्तान यांनी अनेकदा शांततेच्या दिशेने पावले टाकलेली आहेत मित्रांनो, हे सुद्धा नाकारता येणार नाही. 2003च्या शस्त्रसंधीपासून ते लाहोर करारापर्यंत दोन्ही देशांनी संवादाची दारे उघडलेली आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात युद्धापेक्षा सहकार्य जास्त फायदेशीर ठरलेलं आहे. युद्ध ही कुठल्याही देशाला चांगलं नाही. त्यामुळे व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यावरणीय समस्यावर एकत्र काम करणे ही दोन्ही देशाची भविष्य उज्ज्वल करू शकतात मित्रांनो. तर बघा, सामान्य नागरिक विशेषतः तरुण पिढी युद्धाऐवजी शांततेची मागणी करत आहे मित्रांनो. कारण का, आजचा जो काही समाज आहे तो शिकला सवरलेला आहे. तर बघा, सोशल मीडियावर सुद्धा अनेक भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशी मैत्रीचे संदेश पाठवताना दिसत आहेत. हीच ती शक्ती आहे जी भविष्यामध्ये बदल घडू शकते. तर बघा, भारत आणि पाकिस्तान, परत एकदा जाता सांगतो की भारत आणि पाकिस्तान युद्ध करू शकतात का, तर याची शक्यता जी आहे ती होऊ शकतं. पण युद्धाने कोणीही जिंकलेलं नाही आणि युद्धाने कोणीही हरलेलं नाही. हे जरी खरे असले तरी विजय हा शांतता, संवाद आणि सहकार्य यामध्ये आहे. आपण सर्वांनी, मग ते भारतीय असो वा पाकिस्तानी, एकच प्रश्न स्वतःला विचारला हवा. आपण आपल्या पुढच्या पिढीला युद्धाचा वारसा द्यायचा की शांततेचा, हा संदेश सर्वांना द्यायला पाहिजे. जेणेकरून कुठल्याही युद्धाने कुठल्याही राष्ट्राचं भलं झालेलं नाही. आणि शेवटी गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या विश्व किंवा जग जोपर्यंत आपण शांततेच्या मार्गाने जात नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही राष्ट्राचं किंवा समाजाचं हे भलं होणार नाही. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं की बाबा, आपल्या भारत देशामध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध व्हायला पाहिजे किंवा नाही? तुमच्या कमेंट बॉक्समध्ये याच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ इतकाच होता. जाता जाता आपल्या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर, महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.